हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द यूट्यूब चॅनल ऑफ इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी। या सेशनमध्ये आपण एक जो नवीन सब्जेक्ट ॲड झालेला आहे तुमच्या TPAच्या एक्झामिनेशनसाठी, कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग। तर ह्याचा सिलेबस जो आहे हा सिलेबस आपण डिस्कस करणार आहोत। तर हा जो सिलेबस आहे हा सिलेबस डिप्लोमा जो काय आपला MSPTचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसवर आधारित आहे। तिथूनच आपण हा सिलेबस जो आहे हा बेस्ड जो आहे हा सिलेबस आपण ह्या एक्झामिनेशनसाठी कन्सिडर करत आहोत। कारण यामध्ये जेई पण अलाउड आहे आणि डिग्री पण अलाउड आहे। तर मग त्याला आपण बेस कन्सिडर करून कोणते कोणते टॉपिक्स या सब्जेक्टसाठी करावे लागतील हे आपण डिस्कस करणार आहोत। तर अगदी नवीन असा हा सब्जेक्ट आहे, कारण दुसऱ्या कुठल्या एक्झामिनेशनसाठी हा सब्जेक्ट जो आहे हा आपल्या सिलेबसमध्ये कधीही नव्हता। त्यामुळे अगदी नवीन टॉपिक आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप शंका आहेत की नक्की या सब्जेक्टमध्ये स्टडी कसा करायचा, किंवा एकतर हा जो कॅड सब्जेक्ट आहे हा कॅड सब्जेक्ट सॉफ्टवेअर बेस्ड आहे, मग नक्की कुठल्या टॉपिकचा स्टडी करावा किंवा क्वेश्चन्स कसे नक्की विचारले जातात याबद्दल बरंचसं कन्फ्युजन होतं। त्यातला पहिला जो पार्ट आहे फक्त सिलेबस बद्दल आपण या सेशन मध्ये बोलणार आहोत, आणि MCQ बद्दल सुद्धा आपण काही अपकमिंग सेशन मध्ये या कॅड वर कसे MCQ विचारले जाऊ शकतात, कारण बाकी काही सेंट्रल लेवलला हा जो सब्जेक्ट आहे हा काही एक्झामिनेशन मध्ये इन्क्लुडेड आहे। तिथून आपण जे आहे ह्याचा रेफरन्स घेऊन, त्या एक्झामचा रेफरन्स घेऊन की कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हेही आपण या सब्जेक्टचा आपण डिसाइड करू शकतो। तर ते आपण काही नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहोत। या सेशन मध्ये फक्त इम्पॉर्टंट टॉपिक्स बघूयात प्रायमरी लेवलला। तर जो टॉपिक्स आहेत महत्त्वाचे या सब्जेक्टसाठी आपल्याला जे कव्हर करावे लागतील, तर सगळ्यात पहिल्यांदा असेल तुमचं फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग, हा एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असेल। त्यानंतर तुमच्या महत्त्वाचा सगळ्यात अगदी महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो असतील तुमच्या कॅडच्या कमांड। वेगवेगळ्या ज्या कमांड आपण यूज करतो ड्रॉइंगसाठी, ड्रॉइंग पर्पजसाठी, त्या कमांडवरच मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात। त्यानंतर डायमेन्शनशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात। डायमेन्शनच्या ज्या कमांड आपण यूज करतो त्याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। आणि 3 डायमेन्शनलचा जो काय पार्ट आहे, जस्ट इंट्रोडक्शन जे येतं 3 डायमेन्शनलचं तुमच्या सिलेबसमध्ये, त्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन मे बी विचारले जाऊ शकतात। तर वन बाय वन बघूयात आपण सब टॉपिक्स कोणते कोणते महत्त्वाचे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग, ह्यामध्ये जो बेसिक पार्ट तुमचा जो कव्हर होतो तो आपण बघूयात। तर ऍक्च्युली हा जो पहिला पार्ट आहे हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे, यावर क्वेश्चन्स तयार होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, पण खूप थेरॉटिकल असा पार्ट आहे यामध्ये। जसे की बघा, सगळ्यात पहिल्यांदा कॅडचं मिनिंग काय असेल, वेगवेगळे कॅडचे सॉफ्टवेअर कुठले कुठले असतात। मोस्टली तर आपण ऑटोकॅड यूज करतो, बट कॅड कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंगसाठी इतर कोणत्या सॉफ्टवेअरचा यूज केला जाऊ शकतो, किंवा हेच फंक्शन्स दुसऱ्या कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये अवेलेबल असतात, तर त्या सॉफ्टवेअरची जी काय थोडक्यात इन्फॉर्मेशन जी आहे तीही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। जो बेसिक तुमच्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये हा पार्ट कव्हर होतो। त्यानंतर असतो तुमच्या सिस्टीमच्या रिक्वायरमेंट्स काय काय असतात, ह्या कॅड आपल्याला जर यूज करायचा असेल तर बेसिक रिक्वायरमेंट्स काय काय असतात, तर ह्यावर सुद्धा बेसिक पार्ट जो आहे हा बेसिक पार्टमध्ये तुमचा कव्हर होतो। त्यानंतर नेक्स्ट असेल तुमचे जे काय ट्रॅडिशनल मेथड आहे आणि जी काही कॅडची जी काय सॉफ्टवेअरची मेथड आहे यामधलं कंपॅरिझन काय असेल। आता अगदी बेसिक सांगायचं झालं तर बघा, जी आपली ट्रॅडिशनल मेथड जी आपण यूज करत होतो त्याचा मेन ड्रॉबॅक काय होता की त्यामध्ये मॉडिफिकेशन्स करणं थोडंसं खूप अवघड असायचं किंवा खूप लेंदी असायचं। पण कॅडचं जर आपण सॉफ्टवेअरचा यूज केला तर मॉडिफिकेशन्स करणं खूप इझी राहतं। त्यामध्ये आपण आणखी डिटेल लेवलपर्यंत ड्रॉइंग करू शकतो, वेगवेगळे कलर्स यूज करू शकतो, आणि ती जी काय तुमचं ड्रॉइंग आहे आपण सेव्ह जे आहे सेव्ह करून ठेवू शकतो, ड्राईव्हला असेल किंवा तुमच्या आणखी वेगवेगळ्या डिव्हाइसेसमध्ये असतील। म्हणजे आपल्याला इथं स्टोरेजचं काय लिमिट नसतं थोडक्यात, आणि महत्त्वाचं म्हणजे सेफली जे आहे ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुमची स्टोअर राहते। बाकी मग त्याच्यामध्ये डॅमेजेस नाहीत येत किंवा आणखी काही एक्सटर्नल फॅक्टर्समुळे तुमचं ड्रॉइंग जे आहे ते ड्रॉइंग खराब होत नाही, असे बरेचसे तुमचे ॲडव्हान्टेजेस आहेत किंवा कंपॅरिझन आहे। ओके, तर हा एक महत्त्वाचा पॉईंट असेल। त्यानंतर असेल नेक्स्ट जे आहे फीचर्स, हे जे काय कॅडची स्क्रीन तुम्हाला दिसत आहे बॅकग्राऊंड मध्ये, ह्या स्क्रीनचे फीचर्स काय काय असतील, म्हणजे ह्या साईडला काय म्हणतात, इथं काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात, बरेचसे यामध्ये फीचर्स आहेत स्क्रीन बद्दलचे, तर तेही तुम्हाला माहित असणं गरजेचे आहेत। सो कॅड स्क्रीनचे जे काही फीचर्स आहेत तोही महत्त्वाचा पार्ट तुमचा बेसिक पार्टमध्ये कव्हर होतो। आणि सुरुवातीला जे आहे सेटिंग काय काय करावं लागतं, एखादं नवीन ड्रॉइंग तुम्हाला जर करायचं असेल तर त्या केसमध्ये सुरुवातीचं सेटिंग काय काय असतं, मग ते तुमच्या लिमिटशी रिलेटेड असेल, युनिटशी रिलेटेड असेल, स्केलशी रिलेटेड असेल, जे जे सेटिंग आपल्याला सुरुवातीला करावे लागतात तो तुमचा पार्ट जो आहे हा परत बेसिक फंडामेंटल पार्ट मध्ये तुमचा कव्हर होतो। तर हा जो पार्ट आहे हा पार्ट आपण इथं बघितला। त्यानंतर कोऑर्डिनेट सिस्टीम जे आहे, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिसचे जे काय राईट हँडचं लिमिट असेल, लेफ्ट हँडचं लिमिट असेल, वाय ऍक्सिसचं अप्पर लिमिट असेल, लोअर लिमिट असेल,
हा जो काय डेटा आहे 3 डायमेन्शन मध्ये आणखी एक तुमचं कोऑर्डिनेट ऍड होतो, झेड ऍक्सिस सुद्धा ऍड होतं. तर कोऑर्डिनेटर बद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्याला पहिल्या पार्ट मध्ये कव्हर करायचे आहे. आणि त्यानंतर असेल आपलं जे काय सेव्ह असेल किंवा प्रिंटचे जे ऑप्शन्स आहेत जे मोस्टली तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये यूज केलेले असतील, की एखाद्या तुमच्या ड्रॉइंगला पीडीएफ मध्ये कसं कन्वर्ट करायचं किंवा प्रिंट जी आहे ही प्रिंट कसं यूज करायचं. तर हे बेसिक जे स्केलशी रिलेटेड, युनिटशी रिलेटेड, लिमिटशी रिलेटेड, प्रिंटिंगशी रिलेटेड जो बेसिक पार्ट आहे हा बेसिक पार्ट तुमचा पहिल्या चॅप्टर मध्ये फंडामेंटल्स या चॅप्टर मध्ये कव्हर केला जाईल. तर हा तुमचा पहिला पार्ट आहे. त्यानंतर सेकंड आहे कॅटच्या कमांड. आता ह्या कॅटच्या कमांड बऱ्याचशा असतात. तर यामध्ये काही एक्झाम्पल सांगायचं झाले तर डिवाइड असेल, कॉपी असेल, सर्कल असेल, आर्क असेल किंवा आणखी बरेचसे स्केल असेल, ट्रिम जे आपण मोस्टली यूज करतो, मिरर असेल किंवा ऑर्थो हा एक कमांड असेल किंवा ओस्नॅप असेल किंवा टेक्स्ट विंडो असेल, बऱ्याचशा कमांड्स आहेत वेगवेगळ्या. तर ह्या कमांड्स कुठल्या कुठल्या असतात, त्याचे शॉर्टकट्स काय आहेत, शॉर्टकीज कोणत्या कोणत्या आहेत, त्याचे युजेस काय काय आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कमांड मध्ये तुम्हाला स्टडी करावे लागतील. मग ह्याचं क्लासिफिकेशन परत दिलेलं आहे की ड्रॉइंगच्या कमांड्स कुठल्या कुठल्या आहेत. मग लाईन असेल, पॉलीलाईन असेल, कन्स्ट्रक्शन लाईन जे आपण मोस्टली जे काय आपण प्रोजेक्शन लाईन म्हणतो त्या असतील किंवा रेक्टँग्युलर तुम्हाला ड्रॉ करायचं आहे, पॉलिगॉन ड्रॉ करायचं आहे, सर्कल ड्रॉ करायचं आहे, इलिप्स ड्रॉ करायचं आहे किंवा हॅच लाईन असेल, बाउंड्री लाईन असतील, तुमच्या टेक्स्ट असेल किंवा आर्क पॉइंट्स असतील किंवा ब्लॉकशी रिलेटेड काही कमांड्स असतील. तर ह्या बेसिक कमांड्स येतात तुमच्या ड्रॉइंगशी रिलेटेड. तर ह्या कमांड बद्दलची आपल्याला इन्फॉर्मेशन जी आहे माहित असणं गरजेचं आहे. क्वेश्चन्स तुम्हाला अशाच टाईपचे येतात की एखादी परपॅन्डिक्युलर 2 लाईन्स ड्रॉ करायच्या असतील तर कुठल्या कमांडचा यूज केला जातो. 2 पॅरलल लाईन्स आपल्याला एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर ठेवून जर प्लेस करायच्या असतील किंवा एका लाईन ऑलरेडी एक एक्झिस्टिंग लाईन आहे आणि त्याला एक पॅरलल लाईन आपल्याला एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर ड्रॉ करायची असेल तर कोणत्या कमांडचा यूज केला जातो, असे जे क्वेश्चन्स आहेत असे क्वेश्चन्स तुम्हाला या कॅडच्या कमांडवर विचारले गेलेले आहेत काही सेंट्रल लेवलच्या एक्झामिनेशन मध्ये. त्यानंतर हे ड्रॉइंग केल्यानंतर तुम्हाला काही मॉडिफिकेशन्स करावे लागतात. तर मॉडिफिकेशन्स करण्यासाठी वेगवेगळ्या तुमच्या कमांड्स असतील, जसे की कॉपी असेल, इरेज असेल, मिरर. जर तुम्हाला एकसारखेच जर 2 तुम्हाला जर डिझाईन तयार करायचे असतील, ड्रॉइंग करायचे असतील तर आपण मिररचा यूज करतो किंवा कॉपीचा यूज करतो. ऑफसेट्स असतील तुमचे, जे मग सांगत होतो मी तुम्हाला, ऑफसेट्स जे काय तुम्हाला पॅरलल डिस्टन्स एका डिस्टन्सवर परपॅन्डिक्युलर डिस्टन्सवर एक लाईन ॲज इट इज ड्रॉ करायची असेल. ट्रिम तुम्हाला जर काही पोर्शन जो आहे हा कट करायचा असेल एका कंटिन्युअस लाईन मधला, एका इंटरमिडिएट पॉईंट पासून पुढचा पार्ट जर कट करायचा असेल तर ट्रिम ही कमांड असेल. त्यानंतर मूव्ह असेल, एखादा तुमचं जे काही ड्रॉइंग आहे हे ड्रॉ तुम्हाला मूव्ह करायचं असेल पूर्णपणे ॲज इट इज उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं असेल तर मूव्ह असेल. एक लाईन एक्सटेंड करायची असेल तुम्हाला किंवा रोटेट करायची असेल किंवा अरे तयार करायचा असेल किंवा लेंदन करायचं असेल किंवा स्केल असेल तुमची, त्याचबरोबर चॅम्पर मारायचं असेल, फिलेट मारायचं असेल, एक्सप्लोड असेल, स्ट्रेच असेल, जॉईन असेल, 2 लाईन्स जॉईन करायच्या असतील, 2 लाईन्स ब्रेक करायच्या असतील किंवा डिवाइड करायच्या असतील. तर अशा पद्धतीच्या ह्या काही मॉडिफिकेशनशी रिलेटेड कमांड सुद्धा आपल्याला महत्त्वाच्या आहेत. ह्या सगळ्या कमांडच्या फंक्शनवर तुम्हाला क्वेश्चन जे आहे ते क्वेश्चन्स विचारतील. म्हणजे एक असं तुम्हाला वर्क देतील, ह्या वर्कसाठी कोणती कमांड यूज केली जाते किंवा त्या कमांडसाठी कुठल्या टाईपचा शॉर्टकट यूज करावा लागतो, असे क्वेश्चन जे आहेत हे तुम्हाला विचारले जाऊ शकतील. त्यानंतर काही इन्क्वायरीशी रिलेटेड तुमच्या कमांड असतील. इन्क्वायरी म्हणजे लिस्ट करावी लागेल आपल्याला किंवा त्या केसमध्ये महत्त्वाचं जर एक एरिया आहे तर एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल किंवा डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा मास कॅल्क्युलेट करायचं असेल, अशा काही तुमच्या ज्या काही इस्टिमेशनशी रिलेटेड ज्या कमांड आहेत ह्या कमांडवर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. त्यानंतर नेक्स्ट असतील तुमच्या चेंजिंग प्रॉपर्टी एंटिटी. म्हणजे तुम्हाला काही प्रॉपर्टी चेंज करायच्या असतील, म्हणजे एक लाईन आहे, कंटिन्युअस लाईन आहे, त्याला डॅश लाईन बनवायचं आहे किंवा कलर चेंज करायचा आहे किंवा स्केल चेंज करायचं आहे किंवा एखाद्या फॉन्ट चेंज करायचा आहे किंवा एखाद्या टेक्स्टची साईज चेंज करायची, एखाद्या टेक्स्टची कलर चेंज करायचा आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. स्टाईल तुम्हाला चेंज करायची असेल तर जे आपण वर्डमध्ये बेसिकली जे काय आपण वर्डमध्ये पीपीटी मध्ये जशा आपण काही कमांड यूज करतो सेम तशाच ऑटोकॅड मध्ये सुद्धा आपल्याला ह्या बेसिक पर्पजसाठी काही कमांडचा यूज करावा लागतो. तर यालाच चेंजिंग प्रॉपर्टीज कमांड असं म्हणतो. तर हेही आपल्याला ह्या कमांडच्या लिस्टमध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्यानंतर असेल तुमच्या लेअरच्या कमांड. आपण लेअर देतो 1 बाय 1, फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर. स्पेसिफिकली आपल्याला क्लासिफिकेशन करण्यासाठी ह्या लेअरचा मोस्टली यूज होतो. तर ह्या लेअर अगदी ॲडव्हान्स लेवलला जातं. तर हे लेअरच्या कमांड सुद्धा आपल्याला या ऑटोकॅड मध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर थर्ड पार्ट आहे तुमचा डायमेन्शनशी रिलेटेड. आता हे डायमेन्शन जे आहेत हे डायमेन्शनशी रिलेटेड बघा पार्ट कुठला महत्वाचा आहे. तर डायमेन्शनची स्टाईल महत्वाची असेल किंवा जे आपण ॲरोज यूज करतो ह्या ॲरोची साईज असेल, कुठल्या टाईपची डायमेन्शनची स्टाईल आपल्याला यूज करायची आहे. त्यानंतर मध्ये आपण टेक्स्ट लिहितो, एखादी लेंथ लिहितो, बरोबर आहे. तर ती मध्ये जे काय आपण जे काय डिजिट्स लिहिलेले आहेत या डिजिटची साईड असेल
बरोबर आहे. काही वेळेला बघा, याचं अगदी सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही असं बघितलं असेल, काही ठिकाणी हे असं बघितलं असेल, हे असं लिहिलेलं असताना इथं काहीतरी सपोज 20 लिहिलेलं असेल, सपोज 20 मीटर जस्ट फॉर एक्झाम्पल. आणि काही ठिकाणी स्मॉल असेल तर हे असं लिहिलेलं असतं बघा, हे असं लिहिलेलं असतं आणि इथं लिहिलेलं असतं 10 सेंटीमीटर. या वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल्स आहेत. ओके, तर हे सगळं डायमेन्शनशी रिलेटेड आपल्याला पार्ट जो आहे, कारण एकदा ड्रॉइंग झालं आपलं की सगळ्यात महत्वाचं काय असतं की त्या ड्रॉइंगचे डायमेन्शन सांगणं. आपण असंही लिहितो, काही रूमचे डायमेन्शन सांगत असताना असंही लिहितो आपण 4 मीटर बाय 5 मीटर असंही काही ठिकाणी लिहितो आपण, बरोबर आहे. रूमच्या साइजेस पण लिहितो. तर हे वेगवेगळे आपले प्रकार आहेत. ओके, सो ह्याचे टाइप्स ऑफ डायमेन्शन असतील, क्विक डायमेन्शन असेल, लिनियर डायमेन्शन असेल, लेंथ जर असेल तर कंटिन्युअस डायमेन्शन असेल बघा, हे असं कंटिन्युअस डायमेन्शन असेल इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. हे एकाच लाईन मध्ये शो केलं जातं, म्हणजे इथून इथपर्यंत किती आहे, परत 0 पासून किती आहे, परत हे 0 पासून किती आहे. तर हे कंटिन्युअस डायमेन्शन एक डायमेन्शनचा प्रकार आहे. हे आपल्याला स्टडी करावं लागेल. मग अँग्युलर डायमेन्शन्स असतील, काही ठिकाणी आपल्याला अँगल सुद्धा सांगावे लागतील, रेडियस सुद्धा सांगावे लागते आणि डायमीटर सुद्धा सांगावे लागतं. असे हे डायमेन्शनचे वेगवेगळे टाइप्स आहेत, ते आपल्याला स्टडी करावे लागतील. आणि त्याचबरोबर ह्या डायमेन्शनला जसं मी सांगितलं की डायमेन्शनच्या टेक्स्टची साईज कमी जास्त करणं, ॲरोची साईज कमी जास्त करणं, म्हणजे थोडक्यात डायमेन्शनला आपल्याला काय करावं लागेल, मॉडिफिकेशन साठी सुद्धा काय काय कमांड्स आपल्याला यूज करावे लागतात, हेही आपल्याला स्टडी करावं लागेल. त्यानंतर लास्ट जो पार्ट येतो, जो अगदी बेसिक लेवलला तुम्हाला विचारला जाईल, तो येईल तुमचा 3 डायमेन्शनल व्ह्यूज. ओके, ऑटोकॅड जे आहे, ऑटोकॅड 2D आणि ऑटोकॅड 3D असे 2 ऑप्शन्स येतात तुमच्या ऑटोकॅडच्या केसमध्ये. तर ऑटोकॅड 2D हे बेसिक असेल अगदी, आणि ऑटोकॅड 3D थोडंसं ॲडव्हान्स लेवलला जे आहे, हे ॲडव्हान्स लेवलला तुम्हाला विचारतील. बट त्यामधला सुद्धा जो बेसिक पार्ट आहे तोच आपल्याला 3 डायमेन्शन मध्ये करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं 3 डायमेन्शनलची नेसेसिटी काय, असा एक थेरॉटिकल पॉईंट आहे. आणि या केसमध्ये 3 डायमेन्शनल साठी कुठल्या आपल्याला कन्सेप्टचा यूज करायचा आहे, जे आपण इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये तुम्ही जे स्टडी करता. आयसोमेट्रिक ड्रॉइंग, जे ऑर्थोमेट्रिक असतं, ऑर्थोग्राफिक एक असतं आणि आयसोमेट्रिक एक असतं. तर 3 डायमेन्शनलशी रिलेटेड कुठलं असतं तुमचं, आयसोमेट्रिक असतं. मग या केसमध्ये तुम्हाला आयसोमेट्रिक स्नॅप काय असतं, आयसोमेट्रिक ऍक्सिस काय असतं, आयसो सर्कल काय असतं, आयसो टेक्स्ट काय असतं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या 3D साठी आपल्याला स्टडी करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर या केसमध्ये काही कमांड आहेत ज्या बेसिक लेवलला आपण यूज करतो 3D मध्ये, त्यामध्ये एक्सक्लूड असेल किंवा तुमचं प्रेसफुल असेल, तर ह्या ज्या कमांड्स आहेत ह्या 3D साठी जे आपण यूज केला जातो त्याचेही आपल्याला युजेस जे आहेत त्या युजेसचा स्टडी करायचा आहे. तर असं एकंदरीत तुमचा बेसिक लेवलला जर आपण जेई लेवलला रेफरन्स कन्सिडर केलं तर इतका सिलेबस तरी आपल्याला करणं हे सफिशियंट आहे. त्याचबरोबर एमसीक्यू सॉल्व्ह करत असताना आपल्याला काही ऍडिशनल पॉईंट सुद्धा समजत जातील, तर ते मी त्या वेळेला तुम्हाला सांगत जाईन. तेही काही ऍडिशनल जे पॉईंट्स आहेत हे आपल्याला स्टडी करावे लागतील. बट जर तुम्ही आजपासून अभ्यास स्टार्ट केलेला असेल किंवा करणार असाल आणि कॅडचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर हे इतके जे बेसिक पॉईंट्स आहेत हे तरी बेसिक पॉईंट्स तुमचे प्रायमरी स्टेजमध्ये कंप्लीट असणं गरजेचं आहे. की न्यू सब्जेक्ट जरी असला तरी सुद्धा आपल्याला हा कव्हर करावा लागेल, कारण तुमचा एक सब्जेक्ट एक क्वेश्चन हा एक्झामिनेशन साठी खूप महत्वाचा असणार आहे. ठीक आहे, त्याच अनुषंगाने एक आपण बुक जे आहे हे बुक लॉन्च केलेलं आहे टीपीएच्या एक्झामिनेशन साठी. ह्या कॅडशी रिलेटेड सुद्धा जे काही इन्फॉर्मेशन कंटेंट आहे तोही तुम्हाला ह्या बुकमध्ये बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर जे इतरही सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्टचं सुद्धा इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या बुकमध्ये बघायला मिळेल. आता हे बुक ऑर्डर कसं करायचंय, तुम्हाला सिम्पली गुगलवर इन्फिनिटी अकॅडमी सर्च करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला ऑर्डर बुक्स हा एक टॅब बघायला मिळेल. त्या ऑर्डर बुक मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे बुक 1 नंबरला दिसेल, टीपीए एक्झाम गाईड. तर ह्यावर क्लिक करून तुम्हाला इथून जे आहे हे इथून तुम्हाला परचेस करायचं आहे. ओके, वर्किंग डेज मध्ये तुम्हाला एका आठवड्यामध्ये हे जे बुक आहे हे मिळू शकतं, हे प्लेस केल्यानंतर. ठीक आहे, आणि ऑफलाईन साठी तुम्ही जे काय आपली जी काही ब्रँच आहे तिथं व्हिजिट करून तुम्ही ऑफलाईन जे बुक्स आहे बुक घेऊ शकता. ठीक आहे, त्याचबरोबर जी बॅच आहे आपली, ही बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे, खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तर त्याची सुद्धा जर तुम्हाला जर काय बॅच बद्दल म्हणजे पूर्ण जर गायडन्स हवा असेल तर तुम्ही बॅचला सुद्धा इनरोल होऊ शकता. ऑलरेडी ऍडमिशन स्टार्टेड आहे, बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे, ऍडमिशन याचे ओपन आहेत. तर याबद्दल काहीही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याला तुम्ही कॉल करू शकता, किंवा एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे तुम्हाला, त्या गुगल फॉर्मची लिंक जर तुम्ही फिल केलीत तर त्या तुम्हाला जी बॅचची पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. तर पूर्णपणे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशी सेपरेट आपली टीम असणार आहे. ओके, टेक्निकल सब्जेक्टसाठी वेगळी फॅकल्टी असेल आणि नॉन टेक्निकल साठी वेगळी असेल. त्याचबरोबर गिरीश सरांचं आणि देशगिरी सरांचं मेंटरशिप सुद्धा जी आहे ती तुम्हाला या बॅच थ्रू मिळणार आहे. ठीक आहे, तर याबद्दल काहीही जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर जो नंबर दिसत आहे त्या नंबरला नक्की कॉल करा.
टीपीए एक्झाम बद्दल जर अशीच जर माहिती तुम्हाला हवी असेल, वेगवेगळ्या टेक्निकल सब्जेक्ट बद्दल, नॉन टेक्निकल सब्जेक्ट बद्दल किंवा आणखी काही जनरल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल, तर ही पूर्ण इन्फॉर्मेशन आपण आपल्या युट्यूब चॅनल थ्रू नक्कीच विद्यार्थ्यांबरोबर प्रोव्हाइड करत असतो. तर अशीच इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर सबस्क्राईब जर केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.